सम्यक यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपले सहर्ष स्वागत करत आहे। मी या अगोदर मधुकर नेवाळे या लोकसाहित्य, लोकचळवळ, लोकनाट्य तमाशा आणि नाट्यसृष्टीवर आणि त्यामधील काम करणाऱ्या गोरगरीब कलावंतांना यांना पाठिंबा देणारे, त्यांना मदत करणारे मधुकर नेवाळे साहेब यांच्या संदर्भामध्ये मी मागील एपिसोडमध्ये एक व्हिडिओ बनवला होता। आता त्यापुढे पुढचा भाग मी आपल्यासमोर सादर करीत आहे। त्याच्यानंतर आपण एक सध्याच्या राजकारणावर एक अभ्यासपूर्ण माझा व्हिडिओ आपल्यासमोर येणार आहे। तत्पूर्वी मधुकर नेवाळे, कालकथित मधुकर नेवाळे यांच्या कार्याच्या संदर्भामध्ये त्यांनी अजून बरीच मोठं ऐतिहासिक काम केलेलं होतं। त्या संदर्भात थोडक्यात मी आपल्याला माहिती देणार आहे। बंधू आणि भगिनींनो, 1977 सालामध्ये त्यांनी एक अजरामर वगनाट्य या महाराष्ट्रामध्ये आणलं। त्या वगनाट्याचे जनक आहेत मधुकर नेवाळे सर। दादू इंदुरीकर यांना घेऊन हरिभाऊ वडगावकर लिखित गाढवाचं लगीन या वगनाट्य सादर करणारे म्हणजे मधुकर नेवाळे यांच्या जसराज थिएटरच्या माध्यमातून त्यांनी गाढवाचं लगीन या वगनाट्याची निर्मिती केली। दादू इंदुरीकर, प्रभा अवसरीकर, वसंत अवसरीकर आणि अशा नामांकित त्या काळातील तमाशासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अभिनेत्रींना घेऊन त्यांनी गाढवाचं लगीन हे हरिभाऊ वडगावकर लिखित वगनाट्य 1977 सालामध्ये आपल्या जसराज थिएटरच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला सादर केलं। न्यू हनुमान थिएटर इथे कार्यक्रम झाला आणि त्या गाढवाच्या लगीन या वगनाट्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला धुमाकूळ घातला होता। आणि दादू इंदुरीकर, वसंत अवसरीकर, प्रभा अवसरीकर ही जी कलावंत मंडळी आहेत ती पूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध झालीच, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीपर्यंत या गाढवाच्या लग्नाने त्या ठिकाणी त्यांचं नाव झालेलं होतं। अशा गाढवाच्या लग्नाचे निर्माते आहेत मधुकर नेवाळे। मधुकर नेवाळ्यांनी याच्यानंतर देखील अनेक नाटकं त्यांनी या ठिकाणी सादर केलेले आहेत। मधुकांबीकर, छाया नगरकर, छाया कुटेगावकर, अशा सुरेखा पुणेकर अशा अनेक नामांकित त्या काळातील नृत्यांगणा, तमाशासृष्टीमध्ये असणाऱ्या नृत्यांगणांना त्यांनी भारतभर त्यांचं नाव केलं आणि त्यांचे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतातल्या इतर ठिकाणी देखील त्यांनी सादर केले। असे कलाकारांचे तमाशासृष्टीमधील गरीब कलावंतांच्या पाठीमागे उभे राहणारे एक खंबीर असा हे व्यक्ती होते। खरं म्हणजे मी एक नशिबान समजतो की 1978च्या दरम्यान मी गाढवाचं लग्न प्रत्यक्ष पाहिलं की माझगाव मुंबई 10 म्हणजे एलिकजुरी हायस्कूल म्हणून आहे माझगावमध्ये। त्या हायस्कूलच्या पटांगणामध्ये त्या काळात माझगावला लोकनाट्य तमाशे व्हायचे आणि 1978च्या दरम्यान माझा योग आला की मी त्या ठिकाणी सर एलिकजुरी हायस्कूलमध्ये प्रत्यक्ष गाढवाचं लग्न हा कार्यक्रम मी पाहिलेला आहे। आणि तिथे मी दादू इंदुरीकर, वसंत अवसरीकर, प्रभाताई अवसरकर यांचं मी त्या गाढवाचं लग्नाच्या माध्यमातून प्रत्यक्ष ते वगनाट्य त्या ठिकाणी पाहण्याचा मला योग आला। आणि असा एक प्रसंग मी आठवतो, मागे पण एकदा उल्लेख केला होता मी की त्या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून होते महाराष्ट्राचे त्यावेळेला ते मंत्री होते दादासाहेब प्रभुते। हे दादासाहेब प्रभुते देखील त्या वगनाट्य पाहण्यासाठी माझगावला आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या दादू इंदुरकर यांच्या स्टेजवर एक 10-15 मिनटं ढोलकी देखील दादासाहेब प्रभुते यांनी वाजवली होती। हा एक अनुभव मी प्रत्यक्ष घेतलेला 1978 सालामध्ये। तर असे एक दिग्गज म्हणजे तमाशासृष्टी आणि इतर वेगवेगळ्या जे लोक कलाकार आहेत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे हे नेवाळेकर कुटुंब होतं। त्यांची पुरी फॅमिलीच म्हणजे त्या अशा गोष्टी, त्यांची पत्नी, त्यांची मुलं आणि त्यांच्या वडिलापासून तो वारसा होता। त्यांनी या गोरगरीब कलावंतांना आणि तमाशासृष्टीला मोठं बळ दिलं होतं। म्हणून त्या काळामध्ये तमाशासृष्टीने अक्षरशः तो काळ गाजवला। तुकाराम खेडकरपासून तर दादू इंदुरीकरपासून तर दत्तोबा तांबेपासून तर दत्ता माडिक, ढवळपुरीकर वगैरे आणि काळूबाळू अशा अनेक नामांकित तमाशा फड त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन
विशेषतः खेड्यापाड्यामध्ये जत्रेमध्ये तर तमाशा व्हायचेच. जत्रेमध्ये तमाशा हे हमखास असायचे, कारण ते करमणूक साधन होतं. पण शहरामध्ये तमाशाचं आयोजन करण्यामध्ये मधुकर शेठ नेराळे यांचं योगदान मोठं होतं. आणि मग मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तमाशा कलावंतांची राहण्याची सोय आणि त्यांचे खाणं पिणं आणि त्यांचे जे नियोजन आहे तर ते मधुकर शेठ नेराळे करायचे. म्हणून या माणसाला खरोखर आपल्याला आठवण त्यांची येते. त्यांचं नुकतं निधन झालेलं आहे. म्हणून हा एक व्हिडिओ आपल्यासाठी मी बनवलेला आहे. यापुढचे व्हिडिओ देखील अधिक चांगले आपल्यासमोर राहणार आहेत. तेव्हा अशा एका महान माणसाने त्यांनी म्हणजे अनेक उपक्रम राबवले होते. त्यांनी संस्था स्थापन केल्या होत्या. ते स्वतः शाहीर होते आणि शाहिरांची एक संघटना ती देखील त्यांनी स्थापन केली होती. पवळाबाई पठेबापूराव आणि पळाबाई ही जी जोडी आहे ती पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. तर त्या पवळाबाई नावाने ट्रस्ट स्थापन करून त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरीब कलावंतांना मदत केलेली आहे. आणि नाट्यसृष्टीमध्ये देखील त्यांचं एक काम होतं. अशा अनेक दिग्गज माणसांबरोबर त्याचा संबंध असल्यामुळे त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे न्यू हनुमान थिएटर लालबाग हे त्यावेळेला या तमाशासृष्टी आणि इतर छोट्या मोठ्या लोक कलावंत आहेत त्यांचं एक आश्रयस्थळ होतं. तर अशा या मधुकर नेवाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांना या ठिकाणी त्यांच्या जीवनावर हे 2 मी एपिसोड बनवलेले आहेत, 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. आपण सर्वांनी या माझ्या चॅनलला सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि या चॅनलच्या माध्यमातून अनेक विषयावर मी एक आपल्यासमोर येणार आहे. सध्याच्या राजकारणावर माझे भाष्य मी करणार आहे. त्याप्रमाणे जुन्या काळातल्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत, मागे मी म्हटलं होतं त्याप्रमाणे जुन्या काळातल्या घटना ज्या आताच्या नवीन पिढीला माहीत होणं गरजेचं आहे. केवढे दिग्गज माणसं होऊन गेलेली आहेत पुढच्या काळामध्ये, त्यांच्या संदर्भात काही वेगवेगळ्या किस्से किंवा त्या काळातल्या घटना मी आपल्याला सांगण्यासाठी आपल्यासमोर वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहे. तरी आपण सर्वांनी सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड हे जर आपण सर्च केलं आणि जर हे सर्च केलं आपण माधव गायकवाड नाव टाकून सर्च केलं तरी माझे सगळे व्हिडिओ येतील. सगळे व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पहा. 10-15 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. तरी या सर्व व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. एवढंच बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.